अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः 14 तालुक्यांचा समावेश होतो। या 14ही तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी ग्रामीण रुग्णालय तर काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे शासनाकडून चालविले जातात। जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयांच्या तुलनेमध्ये नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय हे मैलाचा दगड ठरत आहे। यामध्ये प्रामुख्याने आजपर्यंत जे ग्रामीण रुग्णालयाचे गेल्या अनेक वर्षांमधील स्वरूप होते ते अवघ्या वर्षभराच्या आतच संपूर्णपणे पालटलेले दिसून येते। या ग्रामीण रुग्णालयाला लाभलेल्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख यांच्या कार्यकुशलतेचे हे द्योतक मानले जावे। यांच्यासाठी गेल्या 4 महिन्यांपूर्वी नांदगाव खंडेश्वर परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एक मोठे आंदोलन केले होते आणि त्यांची बदली तेथेच थांबविण्यात आली होती। येत्या काही दिवसांमध्ये नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेली लेबर रूम ही अद्ययावत करण्यात आलेली असून या अद्ययावत लेबर रूमचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। याविषयी विदर्भ न्यूजच्या चमूने ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे भेट दिली असता वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख यांच्याशी सुसंवाद साधला। आपल्यासोबत नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीणा देशमुख आहेत। अगदी 9 ते 10 महिने त्यांना जॉईन होऊन झाले आहेत आणि गावकऱ्यांचं असं एक मत आहे तुमच्याबद्दल की मॅडमनी या रुग्णालयाचा कायापालट केलाय। असं नेमकं तुम्ही काय केलं? मी असं काही वेगळं आग्रह केलेलं नाहीये। जेवढं माझ्याकडून अपेक्षित होतं, मी जेव्हा इथे जॉईन झाली त्यावेळेस मी ॲज अ गायनेकोलॉजिस्ट मी बऱ्याचशा गोष्टी सुरुवात केल्या तिथे। गरोदर माता तपासणी रेग्युलर होता दर वीकली आमच्याकडे लसीकरण लहान मुलांचं रेग्युलर होतं, आमच्याकडे कुटुंब नियोजनचे ऑपरेशन्स होतात। मी आली त्यावेळेस ओटी वगैरे सगळं बंद होतं, इथे काहीच व्हायचं नाही। मी ऑलमोस्ट ते सुरुवात केली, मी तेच कामं केलेत जे मला करायचे होते। पण ते असं झालं की इथे आधी काहीच नव्हतं आणि एकदम सुरुवात झाली, त्यामुळे पण लोकांचा खूप जास्त प्रतिसाद, त्यांना जे नव्हतं मिळत त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना अमरावतीला जावं लागायचं, जिल्हा रुग्णालयाकडे धाव घ्यावं लागायची। आता ती त्यांना घ्यावी नाही लागत, ती सर्व आम्ही इथेच प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो त्यांना सर्व काही। हे कार्य करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या तेव्हा संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं, म्हणजे एक सामाजिक बांधिलकी पण तुम्ही जपता, असं यावरून लक्षात येतं। ते माझं कर्तव्यच आहे, ते करणे मला भाग आहे, त्याच्या पलीकडे काही हे नाही, मला ते करावंच लागणार। आणि ती माझी लहानपणापासूनची इच्छा होती की सेवा करायची आहे, त्या सेवेच्या खातरच मी या प्रोफेशन मध्ये शिरले। आणि मी ही दक्षता नेहमी घेते की मी आज माझी माणुसकी न सोडता मी प्रत्येक पेशंटला त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकासारखी त्यांच्या पाठीशी कशी उभी राहू शकते याची मी नेहमी दक्षता घेते। अशा डॉक्टरची खरं तर गरज आहे आज। पण हे करत असताना सगळं काही आता तुम्हाला म्हणजे काय नेमके बदल तुम्ही केलेत या रुग्णालयात आणि पुन्हा अजून समोर तुम्हाला काय बदल करायचे आहेत? आम्ही पेशंटसाठी ज्या सुविधा आम्हाला द्यायला पाहिजेत त्या आम्ही सगळ्या इथे देण्याचा प्रयत्न केला। प्लस मी जेव्हा इथे आली तेव्हा लेबर रूम आमची खूप छोटी होती, सुरुवातीला डिलिव्हरीज पण नाही व्हायच्या। एक रूम छोटी रूम होती आणि एक जशी सर्वच RH ला असते तशीच रूम होती, पण छोटी रूम आणि एकच बेड होता आमच्याकडे, दुसरा बेड तिथे फार मुश्किलीने मावायचा। मग हळूहळू जशा डिलिव्हरीज वाढल्या माझ्याकडे, पहिले 5-6 डिलिव्हरी व्हायच्या महिन्याच्या, मग 15 आल्या, 15च्या आता 20 झाल्या, 20च्या आता 25 पर्यंत महिन्याच्या डिलिव्हरी होत्या माझ्याकडे। माझा रेफरल रेट एकदम कमी झालेला आहे। मी होता होईपर्यंत नॉर्मलच करायचा इथे आम्ही प्रयत्न करतो। ज्या ठिकाणी आम्ही नाही करू शकत, जी पेशंट आमच्यानी मॅनेज होत नाही, त्यांना मग आम्ही सिझेरियन सेक्शनसाठी डिस्ट्रिक्ट लेवलला पाठवतो, पण फार कमी रेट झालेला आहे तो आमच्याकडनं। पण अशा वेळेस काय होतं की एखाद्या वेळेस कुठला इमर्जन्सी केस आलाच आणि डिलिव्हरी करता करता ती पेशंट ब्लीड झाली जास्त, तर आम्हाला ब्लडची आवश्यकता पडते, त्याची माझ्याकडे इथे सोय नाही। जी जर मला ती पण सोय इथेच मिळाली की नुसतं ब्लड द्यायसाठी डिलिव्हरी इथे होऊन जाते, बाळ पण सुखरूप राहतं, पण त्या आईचं हिमोग्लोबिन कमी झालं, जास्त ब्लिडिंग झाल्यामुळे कमी होऊन जातं, त्या हिशोबाने त्यांना मग आम्हाला नुसतं ब्लड घ्यायसाठी डफरीनला पाठवावं लागतं, जिल्हा सामान्य रुग्णालय। पण याच्यामुळे पेशंटला नुसतं ते ब्लड घ्यायसाठी जावं लागतं, ब्लड घेऊन पेशंट नेक्स्ट डे मॉर्निंग घरी येतो तेवढीसाठी। आणि प्लस ऍक्सिडेंटच्या पण अशा केसेस असतात, बरेचसे केसेस असतात ज्यांना सिकल सेल डिसीजचे पेशंट्स असतात, जे फक्त हिमोग्लोबिन
करतात आमच्याकडे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आलं तर त्या पेशंट्सला आम्हाला नुसतं ब्लड घ्यायसाठी डिस्ट्रिक्ट लेवलला पाठवावं लागतं. माझ्याकडे लॅब आहे, लॅब टेक्निशियन, आमचे लॅब टेक्निशियन फार चांगले आहेत, सगळं आहे. माझी एवढीच इच्छा आहे की आपल्या इथे एक ब्लड स्टोरेज असलं पाहिजे, जेणेकरून ॲटलिस्ट 5 ते 10 बॉटल्स माझ्याकडे अवेलेबल असल्या पाहिजे. ॲटलिस्ट 5 जरी असल्या तरी मी पेशंटला इथल्या इथेच ती सुविधा देऊ शकते. मी डिस्ट्रिक्ट लेवलचं लोड कमी करू इच्छिते. हे करू. आम्हाला असं समजलं की तुम्ही स्वखर्चातूनही बरेच कामं करून घेता. ते थोडंफार करून घ्यावं लागतं, कारण गव्हर्नमेंटचे नॉर्म्स असतात, कधी कधी उशिरा पैसे येतात किंवा मग मिळतात. बट देन स्टील पण असं वाटतं की त्या जी गरज आहे ती त्याच वेळी मिळाली तर मग त्या गरजेचं महत्व आहे ना. जी गरज आपल्याला आत्ताच आहे आणि तिचं मला हे आत्ताच मिळालं इफेक्ट, तर त्याचं महत्व. वेळ निघून गेल्यानंतर मला ती माझी पूर्ण होण्यात काही अर्थ नाही. त्याकरिता बरेचदा असं करावं लागतं आणि बरेच जण असं करतात. पण आय एम ग्लॅड की मी गव्हर्नमेंटमध्ये काम करते आणि मला हे काम करायची हे मिळाली आहे. मोबा पण आमचे CS सर पण इतके छान आहेत की प्रत्येक गोष्टीला आज कधीही त्यांना आम्ही रात्री बेरात्री जरी फोन केला तर ते नेहमी अटेंड करतात. नेहमी आम्हाला त्यांच्यामुळे आम्ही दक्ष झालो. मी आजही CS सरांना कधीही छोट्याशा गोष्टीसाठी जरी फोन केला ते कधी मला कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणत आणि नेहमी हे म्हणतात की तुला जे पाहिजे ते आम्ही करू, तुला पाठीशी आहोत आमच्या. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. माझे इथे आज ऑलमोस्ट 25 डिलिव्हऱ्या दर महिन्याच्या होतात. विदाउट कॉम्प्लिकेशन. माझे बेबीज पण चांगले राहतात विथ गुड वेट. त्यांचं बर्थ वेट पण चांगलं राहते. त्यांना कधी मला हार्डली 1 or 2 बेबीज असे असतात ज्यांना कंजरेटर नॉर्मली निघालं काही निघालं तरच मला डिस्ट्रिक्ट लेवलला पाठवावं लागतं. अदरवाईज माझ्याकडे बेबी कॉम्प्लिकेशन्स पण फार कमी होतात, कारण आम्ही 9 महिने त्यांची ट्रीटमेंट फार चांगली करतो, जेणेकरून आउटकम, मदर आउटकम आणि बेबी आउटकम दोन्ही पण आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं. डॉक्टर दक्षता घेतातच आहे, पण पेशंटमध्ये अवेअरनेस असतं का? आणि पेशंटमध्ये अवेअरनेस यावं म्हणून तुमचे काय प्रयत्न असतात? नांदगाव हा तालुका थोडासा मागासलेला आहे. थोडासा आहे, भरपूर लोकांना जाणीव आहे, शिक्षित पण लोक आहेत, पण अडाणी वर्ग थोडा जास्त आहे. गाव खेड्याकडला हे जास्त आहे वर्ग. त्याच्यामुळे काय होतं की अवेअरनेस वाढवणं किंवा त्यांना अवेअर करणं हे आमचं काम आहे. त्यासाठी आम्ही शिबिर घेत राहतो किंवा पेशंटसाठी मोफत आता कान नाक घसा शिबिर ठेवलेलं आहे, आम्ही डोळ्यांची शिबिर ठेवत राहतो आणि रेग्युलर ब्लड शुगर आणि हायपरटेन्शन डिटेक्शनचे NCD थ्रू असंसर्गजन्य रोगचे आमचे शिबिर दर हफ्त्यातून 3 राहतात. प्लस HIV एड्सचं पण आम्ही भरपूर करतो. कुष्ठरोगाची आता मोहीम चालली होती, कुष्ठरोग HIV आणि याची मोहीम आता आम्ही राबवली होती, TBची, ते पण आम्ही राबवत राहतो. दर वीकली आमच्या 3 शिबिर राहतात बाहेर कर्मचाऱ्यांच्या, आणि तसे पण महिन्याचे शिबिर आम्ही इथे घेतच राहतो. एक ब्लड डोनेशन कॅम्प पण पहिली आम्ही घेतली होती जेव्हा मी सुरुवातीला आली होती, त्यावेळेस आम्हाला खूप प्रचंड फार चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही 111 की 112 बॅग्स आम्ही कलेक्ट केले होते आणि ती आमची सगळ्यात भव्य दिव्य कॅम्प होती. त्या कॅम्पमध्ये या लोकांनी आमची खूप हेल्प केली. गावकऱ्यांची पण मी आभारी आहे त्या बाबतीत, आणि उत्तम भाऊंची पण मी खूप आभारी आहे त्या बाबतीत, आणि CS सरांची पण खूप आम्हाला हेल्प केली. त्यावेळेस आमच्या अरेंजमेंट, माझं फर्स्ट टाइम होतं, माझं फर्स्ट ग्रेट कॅम्प, आणि ती खूप सक्सेसफुल झाली. अँड आय एम हॅपी अबाउट इट की सगळे लोक खूप चांगले आहेत, हेल्पिंग असल्यामुळे आपल्याकडनं आउटकम ते काढून घेत आहेत माझ्याकडनं. बेसिकली मला हे म्हणायचं. तर या होत्या आपल्यासोबत डॉक्टर प्रवीणा देशमुख. कशा प्रकारे एकंदरीत कार्य चालतंय याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यांना गरज आहे ब्लड बँकची, तर तीही आपल्याला म्हणजे सगळ्यांनी मिळून मदत करावीच लागणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा विदर्भ न्यूजकडून. थँक्यू. नांदगाव खंडेश्वर येथून उमेश चौकडे व उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा विदर्भ न्यूज करिता वृत्तांत.